काँग्रेस पार्टी मुर्दाबाद, राहुल गांधी शरम करो चे भाजपने लावले नारे। संग्रामपूर तालुक्यात वरवट बकाल येथे केला निषेध। घरगुती गॅसची कथित टंचाई असल्याचा भ्रम पसरविला असल्याचा काँग्रेसवर आरोप। दिनांक 12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प बजेट चालू असताना मकर प्रवेशद्वाराच्या बाहेर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षातील जवळपास 20 खासदारांनी चहा बिस्किट बरोबर चाय पार्टी आयोजित केली होती। हे अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह बाब आहे। या घटनेच्या माध्यमातून संसद परिसरात एका प्रकारे पार्लमेंट पिकनिक स्पॉट बनविण्याचे विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आले होते। मकर प्रवेशद्वाराजवळ कुठलेही धरणे आंदोलन करू नये असे लोकसभा अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश असतानाही विरोधी पक्षातील खासदारांनी विरोध करण्याचे नाटक केले, जे संसदीय नियमांची आणि अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना करणारे आहे। यावेळी देशात घरगुती गॅसची कथित टंचाई असल्याचा भ्रम सर्वत्र पसरविण्याचे कटकारस्थान काँग्रेसने केले। याचा जाहीर निषेध करण्याकरिता आज दिनांक 15 मार्च 26 रोजी वरवट बकाल येथे सकाळी 10 वाजता संग्रामपूर तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्या सोबत पिकनिक करणारे इंडिया आघाडीच्या खासदारांचा घोषणा देऊन तीव्र निषेध करण्यात आला। शरम करो राहुल गांधी, शरम करो। कांग्रेस पार्टी मुर्दाबाद, 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 कांग्रेस पार्टी मुर्दाबाद। संसदमध्ये चहा पाण्याची पिकनिक पार्टी तयार केली। या संसदेचा आणि लोकसभा अध्यक्षाचा प्रोटोकॉल न पाळता यांनी संसदमध्ये जे कृत्य करायला ते पाहिजे ते कृत्य केलं आणि खोटा निगेटिव्ह तयार केला की बा लोकांना गॅस नाही वगैरे सगळं हे आहे, गॅस नाही, कोणते पुरवठा होत नाही। तरी या इराणमधून देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी बऱ्याच कंटेनर हे भारतामध्ये येऊन राहिले, तरी काँग्रेसचे राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे 20 खासदार यांनी संसदेच्या बाहेर असा हे तयार केला की लोकांना खोटा संभ्रमात पाडून आणि खोटा निगेटिव्ह तयार केला। अशा कोणत्याच प्रकारचं संसदमध्ये देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी हे खंबीर नेतृत्व करतात आणि गोरगरीब सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आणि जनतेला कोणत्याच प्रकारचं कमी न पडू देता देशाचा कारभार व्यवस्थितरित्या पार पाडतात। तरी या देशाचे पंतप्रधान देशाचे राहुल गांधी हे देशामध्ये या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात। यांचा आपण धिक्कार करू आणि निषेध करतो। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।